आता मी माझ्या गाडीवरती आहे. ही माझी बाईक आणि माझी बाईकची वाट बघत होतो. बाईक आली आणि बाई सोबत आम्ही पुढे पोहोचलो मस्त पैकी. बाय द वे, आज आमच्या घरात एंगेजमेंट आहे, म्हणजे माझी मावशीची एंगेजमेंट आहे. तर मी फर्स्ट टाइम व्लॉग मध्ये दाखवणार आहे एंगेजमेंट. Yes, so nagano'ng स्वागतम this is welcome to my YouTube channel Vlogs. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, खूप टाइम झाला मी ब्लॉग बनवला नव्हता, पण आजच्या ब्लॉगमध्ये असं काहीतरी आहे. म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम असं ब्लॉग शूट करतोय की आमच्या घरात ना आता एंगेजमेंट आहे. म्हणजे आज साखरपुडा आहे, माझ्या मावशीचा आज साखरपुडा आहे. तर आम्ही जातोय. माझ्या घरामध्ये कोणीच नाही, माझं घर आहे. तर आज माझ्या घरामध्ये कोणच नाही आहे, म्हणजे मी आहे. आता मला पटापट कपडे घालायचे. तर आता आम्हाला 6 वाजता निघायचं आणि आता वाजलं किती 5:45. सो 6 वाजेपर्यंत आमच्या बाई येतील. आता त्या पण रेडी होत्या. तर माझ्या घरामध्ये जे कोण होते, मम्मी पप्पा, मम्मी तर तिथंच गेली आहे, मम्मी मामाकडे गेली राहायला. घर पप्पा वगैरे आता निघालेत आमच्या घरनं. तर मी जातोय, माझ्यासोबत आमच्या बाई येतात. त्या तिला बोललो मी 6 वाजेपर्यंत रेडी होऊन ये. तर आता मी रेडी होते. रेडी व्हायच्या आधी थोडंसं ग्लो पाहिजे असतो आपल्याला. म्हणजे समजा ना, आता आपण कोणत्या लग्नामध्ये जातो, एंगेजमेंटमध्ये जातो, थोडा फेसला ग्लो आला पाहिजे. तर मी त्याच्यासाठी ना ते 3 प्रोडक्ट घेतलं. 3 प्रोडक्ट मी आता अप्लाय करणार आहे फेसवरती. तर त्याची पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन, कसं हाऊ टू अप्लाय, म्हणजे कसं मी अप्लाय करतो माझ्या फेसवरती, त्याच्याने ग्लो येईल. तर मी ते आता अप्लाय करणार आहे. पण हा मित्रांनो, आता आम्हाला जायचं आहे, 6 वाजता जायचं. 6, 6:15 वाजेपर्यंत निघू. जसं होईल तेव्हा आम्ही निघू. बाई येतील, बाईंची वाट बघतो. तेपर्यंत मी फटाफट माझा आवडतो. अँड खूप मस्त वाटतंय. माझ्या घरामधनं मी फर्स्ट टाइम ब्लॉग शूट करतो. माझी ना अशी एक इच्छा आहे की मी घरची लाईफ पण दाखवू, म्हणजे डेली ब्लॉगिंग करू आणि ह्या सर्व गोष्टी दाखवू. माझ्या लाईफमध्ये काय काय चालते, काय काय नाही होत ना, त्या सर्व गोष्टी दाखवू. मला थोडंसं हे होतं की कसं बनवू, कशा प्रकारे मी शूट करू, घरच्यांना कसं वाटेल. मी असं मोबाईलमध्ये बोलतो, म्हणजे असं मोबाईल ऑन करतो आणि बोलतो. पण एक दिवस ना ही सवय होऊन जाईल त्यांना, मे बी, मला असं वाटतंय. तर मे बी मला असं वाटतं, आमचं छोटंसं घर आहे, म्हणजे हे आमचं छोटंसं घर आहे. तर ह्याच्यामध्ये ते लोक पण कम्फर्टेबल असतील नसतील माहीत नाही. पण मी ट्राय करणार आहे ह्याच्या पुढे की कसं बनवायचं, म्हणजे ब्लॉग बनवायचे डेली लाईफमध्ये जे जे माझं चालतं ना ते बनवायचं. कारण का आता यूट्यूबसाठी, म्हणजे आता कॉन्टेंट क्रिएटर ना खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे. म्हणजे त्यांना कॉन्टेंट क्रिएटर आता नॉर्मल नाही, आता एक प्रोफेशनली कॉन्टेंट क्रिएटर आहे. म्हणजे त्यांचा पण एक जॉब झालं, एक इन्कम येऊ शकते त्यांना. तसं पण इन्कम येते, पण माहिती आहे ना, प्रोफेशनली आता कॉन्टेंट क्रिएटर आता खूप बनवत आहेत कॉन्टेंट. तर आम्ही पण विचार करतोय कॉन्टेंट बनवायचा. म्हणजे आता डेली लाईफमध्ये जे जे चालतं ना ते सर्व चालू ठेवायचं, ते बंद नाही करायचं. आमच्याकडनं जसं जसं होईल तसं मी बनवत आहे. आणि याच्या पुढे आम्ही ट्रॅव्हलला पण जाणार, ट्रॅव्हलचे पण ब्लॉग येईल. मी फर्स्ट टाइम माझ्या घरामधनं एवढं बोलतोय तुमच्यासोबत. आज कोण नाही म्हणून असं चान्स घेतला. पण बाय द वे, आज आमच्या घरात एंगेजमेंट आहे, म्हणजे माझी मावशीची एंगेजमेंट आहे. तर मी फर्स्ट टाइम ब्लॉगमध्ये दाखवणार आहे एंगेजमेंट. मी जर पोहोचले ना टायमामध्ये तर दाखवेन, पण नसेल तरी मी थोडं काही जणांना माझ्या घरचे जे आहेत ना त्यांना मी माझ्या ब्लॉगमध्ये घ्यायचा प्रयत्न करेन. त्यांच्यासोबत बसेन, थोडी गप्पा गोष्टी करू आणि जे काय असेल ना ते मी तुम्हाला दाखवत जाईन. तर हा ब्लॉग बनवायचा होता आणि एक मेमरीज म्हणून त्यांच्यासाठी पण माझ्यासाठी पण ठेवायचं होतं, म्हणून मी ब्लॉग शूट करतोय. आणि एक निमित्त आहे की कंटिन्यू ब्लॉगिंग चालू होऊ. ओके, आता मी रेडी होतो फटाफट. हे बघा, हे 3 प्रोडक्ट घेतले. तर एक फेस स्क्रब घेतलाय, एक हिमालयनचा पॅक घेतलाय आणि एक गोल्डनवाला ते घेतलं. तर हे 3 आता मी अप्लाय करणार माझ्या फेसवरती. ते बघा, हे बघा. फर्स्ट माझं स्क्रब होतं, त्याच्यानंतर नीम पॅक आहे, त्याच्यानंतर ग्लोसाठी एक अजून एक आहे, मग तो अप्लाय करेल. बरोबर.
मी आता सेकंड थिंग अप्लाय केलं माझ्या फेसवरती. तो नेम फेस पॅक होता, तो आता मी अप्लाय केला. आता 5 मिनिटं ठेवणार, 5-5 मिनिटाचा मी टाइम घेतो. 5-5 मिनिटं मी ठेवतोय. ही बघा अशी स्किन दिसते. ह्याच्यानंतर अजून एक थर्ड स्टेप आहे, ते पण लावायचं आहे. ते बघा 5-5 मिनिटानंतर मी धुवेन फेस, कारण काही जास्त टाइम नाही ठेवत. हो मी आता थर्ड स्टेप मध्ये तो गोल्डन फेस मास्क होता, तो आता मी अप्लाय केला माझ्या फेसवरती. आता ही 5 मिनिटं ठेवणार. 5 मिनिटानंतर मिनिटाने मी काढत नव्हते. त्याच्यानंतर फायनल किलो दिसेल कसं येतो कसं. सो फायनली आता आम्ही मस्तपैकी नवीन कपड्यांमध्ये शायनिंग मारतो. थोडीशी आम्ही आता शायनिंग मारतोय आणि आम्ही मस्तपैकी नटामटा करून झालो. आमच्या घरला निघालो. 6 वाजता निघायचं होतं, 6:30 वाजता आम्ही निघालो मस्तपैकी. आता मी माझ्या गाडीवरती आहे. ही माझी बाईक आणि माझी बाईकची वाट बघत होतो. बाईक आली आणि बाईक सोबत आम्ही पुढे पोहोचलो मस्तपैकी. हा लेट नाही करू. एक सिनेमॅटिक शॉट काढायची इच्छा होते. सिनेमॅटिक शॉट काढू का? मजा येते ना सिनेमॅटिक शॉट बघायला. तर गाडीवरती बसलो आम्ही. आधी फोटो काढलो. फोटो काढून मस्तपैकी क्लायमेटचा आनंद घेतला. यार काय मस्त क्लायमेट. ढग ना असे जातात वाहून वाहून बघा. असे ढग असे जात आहेत आमच्या डोळ्यांच्या समोर. तर मस्त क्लायमेट आहे. आणि आज क्लायमेट ना मे बी असं पाऊस पडायचं असं वाटतंय ना. पावसाचं क्लायमेट झालं, पाऊस पडू नका. आम्हाला जायचं एंगेजमेंट साठी जायचंय. एवढं मस्त मस्त कपडे घातलेत. त्या एंगेजमेंटची वाट नको लागू. अँड काय नाही, आता थोडं सिनेमॅटिक शॉट काढतो. आणि 6 वाजता निघायचं होतं. 6:30 वाजता निघालो. 7 वाजता पोहोचायचं होतं. 7 वाजता आम्ही आता रिक्लामेशनमध्ये आहे. आता तिथे कधी पोहोचू काय पोहोचू माहीत नाही, पण ह्या गोष्टींचा आनंद घेणं इम्पॉर्टंट आहे. असं पण जायचं आहे ना तिथे, पण जाता जाता मध्ये अशी नजारे दिसलं तर थांबणं कंपल्सरी आहे. डबल कंपल्सरी नाही, डबल कंपल्सरी. सर क्या बात है सर, है ना. तर आता आम्ही गाडीवरती बसलो. गाडीवरती रिटर्न उतरतोय. सिनेमॅटिक शॉट काढतोय. मस्त कपडे घातले. तर कपडे घालून थोडंसं असं स्वॅग दाखवलं पाहिजे. तर आम्ही स्वॅग पण दाखवतोय. उतर करतोय बघा. मी उतरे स्वॅग दाखवतो सगळं. हा बघा माझ्या मागे मस्तपैकी व्ह्यू, असा छानसा असा व्ह्यू सोबत आमच्या बाई बहिणी पप्पीनी. फायनली तुमचं मी स्वागत करतो माझ्या एका युट्यूब. सो फायनली मित्रांनो आणि मैत्रिणी, तुमचं मी पुन्हा एक